होणार सुनमी या घरची या मालिकेने सगळ्यांची रजा घेतलेली असली तरीही या मालिकेची एक खास सक्सेस पार्टी आज रंगलेली आहे. आणि आता आपण बघतो ज्यांना आपण रोज टी व्हीवरनं बघतो त्या जान्हवीच्या 6च्या 6 सासू आपल्याबरोबर आहेत. आणि आज मात्र त्या फार कलरफुल आणि वेगळ्या अंदाजात आपल्याला सगळ्यांना दिसत आहेत, कारण का तसा आनंदाचा आणि छान असा हा दिवस आहे. रोहिणीताई, तुमच्यापासून सुरुवात करतो. आई आजींची भूमिका घरोघरी पोचलेली आहे आणि आज यश साजरं होतं आहे मालिकेचं. काय वाटतं तुमच्या मनात नक्की काय भावना आहे? खूप वाईट पण वाटते आणि बरं पण वाटते. वाईट एवढ्यासाठी की मालिका संपलेली आहे, त्यामुळे आम्हाला अशा एकत्र असं भेटायला रोज मिळत नाही आहे. पण आज आमचा हा चान्स लागला त्याबद्दल खूप खूप बरं वाटतं. खूप बऱ्याच दिवसांनी आम्ही एकत्र भेटलेलो आहोत. पण या मालिकेने जी प्रेक्षकांच्यावर मोहिनी घातली होती त्याचं एकच उदाहरण मी देते की माझी मैत्रीण जी अगदी सटीकपणे माझ्या सगळ्या मालिका बघत असते, तिने पहिल्या एपिसोडच्या नंतर मला, ती पुण्याची आहे तर तिने मला SMS केला होता की रोहिणी, मालिका पाहिली, बरी आहे, आता बघूयात पुढे काय होतं ते. आणि तिचा मला कालच फोन आला होता दुसऱ्या कुठल्या तरी कारणासाठी. तर ती म्हणाली, रोहिणी, तुझ्यासाठी आम्ही मालिका पाहायला सुरुवात केली, पण त्या मालिकेमध्ये कधी गुंतलो आम्हाला कळलं नाही. श्री आणि जान्हवीमध्ये आम्ही कधी गुंतलो ते कळलं नाही. आणि आता 8 वाजता होणार सुनमी येणार नाही म्हटल्यानंतर टी व्हीच लावावं असं वाटत नाही. आणि ही प्रतिक्रिया मला पुण्याहून मिळाली त्यामुळे मला आणखीन आनंद झाला. आई आजी येते. पण यातली जी भूमिका होती तुमची आई आजींची ती पण लोकप्रिय झाली. पण तुम्हाला कोणी असं सुरुवातीच्या काळामध्ये कोणी विचारलं की हे आई आजी असं का नाव ठेवलेलं आहे वगैरे, हा किंवा आजपर्यंत तुम्हाला मिळालेल्या अनेक कॉमेंट्स असतील या दिवसांमध्ये, ते सगळ्यात वेगळी कॉमेंट्स अशी तुम्हाला कुठली वाटली? नावाचं असं नाही, कारण सगळ्या मोठी आई, छोटी आई आणि मग त्यामुळे आई आजी असं होतच होतं. परंतु मला एकच फक्त कमेंट आठवते की तुमचं आई आजी नाव ना आम्हाला खूप आवडतं, आता मी माझ्या नातीला मला आई आजी म्हणायलाच लावणार आहे. स्मिताताई, सगळ्याच जणी तुम्ही खूप छान अभिनय तर केलातच, सगळ्यांच्या घराघरात तुम्ही सगळेजणी पोचलेले आहात. तर तुमचा एकंदर प्रवास कसा होता? तुम्ही खूप धमालही केली त्या सगळ्या प्रवासामध्ये. आज 808 एपिसोड नंतर जेव्हा या मालिकेने रजा घेतली तरी देखील लोकांच्या मनात रुखरुख लावून गेली मालिका. तुमचा प्रवास कसा होता? कामाच्या बाबतीत म्हणाल तर खूप सुंदर होता, कारण प्रत्येकीचं वेगळं वेगळं कॅरेक्टर होतं आणि खूप शेड्सवाले प्रत्येकीचे कॅरेक्टर्स होते. म्हणजे आम्हाला कॉमेडीही करायला मिळालं, त्यात सिरियस सीन्सही करायला मिळाले, खूप एजवर असणारे सीन्सही करायला मिळाले. त्यामुळे कामाच्या दृष्टीने बघितलं तर खूप समाधान होतं. परत आम्ही एकत्र असायचो, तो एक वेगळाच आनंद होता. बरं, कामाच्या बाबतीतही आम्ही एकत्र असायचो, म्हणजे फक्त एकत्र राहण्यासाठी असं नाही, खाण्यापिण्यासाठी आणि कामासाठी. म्हणजे मला काही सुचलं तर मी दुसऱ्यांना सजेस्ट करायचे, किंवा त्यांना काही माझ्या कॅरेक्टरबद्दल सुचलं तर हातचं राखून कोणीच ठेवणारं नव्हतं आमच्याकडे. प्रत्येकजण प्रत्येकीला मदत करत असे की तुझा रोल जास्त चांगला कसा व्हावा. हे मला वाटतं खूप युनिक क्वालिटी असते. खरं तर असं बायकांमध्ये विशेषतः स्त्री कलाकारांमध्ये ही क्वालिटी कमीच बघायला मिळते. आणि आमच्याकडे असं पुरुष कलाकारांना म्हणायला आवडतं. आमच्याकडे ते बघायला मिळतं. खूप एकी आहे आमची आणि खूप मजेत आम्ही काम करत होतो. त्यामुळे आता खूप मिस करतो, ते सगळ्यात जास्त मिस करतो. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. चहा घेणार आहेस? मी ठेवू? झालाय करून. काल किती छान बोललीस ग. माझा जीव ना अगदी भांड्यात पडला. आमच्या श्रीची बायको शोभते सगळी. पण जेव्हा ही मालिका सुरू झाली होती तेव्हा एक मुलगी आणि तिला 6 सासू असे जेव्हा कॉन्सेप्ट होते, तर लोकांना वाटलं होतं की एकच सासू असताना सध्या आम्ही टीव्हीवरती एवढा सासूरवास पाहतोय, तर आता 6 झाले तर किती सासूरवास असेल. पण तसं नव्हतं, ही मालिका खूप हलक्या फुलक्या पद्धतीने पुढे गेली. तर तुम्हाला किती ते करताना सगळी मजा आली एकंदर, की आणि एवढे एपिसोड्स केलेत, कुठला एक सीन असा आठवतोय की जो सगळ्यांनी खूप एन्जॉय केला असेल? असे खरं खूप सीन्स आहेत जे आम्ही सगळ्यांनी खूप एन्जॉय केले आहेत. म्हणजे
सगळ्या एकत्र येऊन आई आजीनी पासून काहीतरी लपवायचं आहे, त्याचे प्लॅनिंग करायचं आणि मग ते काहीच जमायचं नाही आम्हाला. त्याचे असे खूप सीन होते आणि मग काहीतरी सांगायला जायचं आई आजी, चोरून ऐकायचं सगळ्यांचं एकमेकांनी आणि ते खूप पॉझिटिव्हली ऐकायचं. म्हणजे असं उखाळ्या पाखाळ्या करायला असं नाही, पण मदत करायच्याच अति उत्साहापोटी जे फसलेले आमचे सगळे कार्यक्रम असायचे त्याची सगळ्याची फार मजा घेतली आम्ही. की कधी लीना छोटी आई जायची चोरून ऐकायला आणि मग ती येऊन सांगायला लागली की ती विसरायची आणि त्याची खूप मजा होती आम्हाला. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सगळ्यांनी एकत्र काम करायचीच मजा होती. त्यामुळे कुठलाही सीन सगळ्यांचा एकत्र आला की हा सगळे होतं पण वा 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 असं रिॲक्शन आमची सगळ्यांची असायची. आणि एकट्यांचे सीन तर यायचे आणि मजा यायची. विशेषतः मंदार दिग्दर्शक असेल तर ते विशेष प्रेमाचं स्थान आमच्या सगळ्यांचं आहे. केदार, निरंजन, रवी यांनी सगळ्यांनीच चांगल्या आपापल्या पद्धतीने केलं काम, पण मंदारचं एक विशेष स्थान आहे आमच्या मनामध्ये आणि ते कोणी हलवू शकत नाही. पुण्यामध्ये तुझी जी भूमिका होती त्यातल्या तर थोडीशी अशी एक निगेटिव्हची पण झालर होती, तर त्यामुळे तुला अनेक वेगवेगळ्या कॉमेंट्स मिळाले असतील. तर अशी कुठली तुझ्या लक्षात आहे का की लोक तुला कधी अशी म्हणाले असतील का ठीक आहे बाकीचं सगळ्या छान एवढे वागतात तुम्हीच का असं वागता म्हणून? खूपदा असं म्हणालेत, पण लोक हेही म्हणालेत मला कौतुकाने की नाही बरोबर आहे, बेबी आत्तासारखी एकतरी आत्या घरात असली पाहिजे. आणि मला या बाबतीत खरंच मला कौतुक वाटतं माझं स्वतःचं पण. या सगळ्यांनी मला खूप मदत केली. मी आत्ता माझ्या बाबतीत म्हणायला जाईल तर आता मी दुसरी सिरियल करते, तर त्या सिरियलमध्ये मी या 5 जणींना मी खूप मिस करते. कारण सीन आला समोर की आईला आत्ता स्मिता असती तर काहीतरी वेगळं सांगितलं असतं मला, हे असं म्हण हे तसं म्हण, किंवा सुईता ते ओरडले असते कोणीतरी असं म्हणू नको ते तसं म्हण. हे मी खूप मिस करते तिकडे. सो आमचं इतकं छान ट्युनिंग झालेलं होतं ते खरंच मी खूप मिस करते. आणि या बाबतीत मला थँक्स म्हणावं असं वाटेल मंदारला पण, कारण मला काही अडलं तर मी मंदारला सांगायचे मंदार तू मला हे करून दाखव, मला तू दाखव कसं करून कर, मी करीन त्याप्रमाणे. तर इथे असं नवीन सिरियलमध्ये ते सगळंच मिस करते मी. सो माहीत नाही मला परत कधी चान्स मिळेल. आता मला खूप इच्छा आहे पुन्हा एकदा मंदारबरोबर काम करायची आणि या सगळ्यांबरोबर काम करायची. सो सुप्रियाताई, तू एका वेगळ्या टप्प्यावर होती करिअरच्या की तू जास्त कॉमेडी करत होतीस किंवा नाहीतर मग तुझ्याकडे डायरेक्ट निगेटिव्ह रोल होते. अशा वेळेस तुझ्याकडे ही भूमिका आली आणि फार ती लोकांना लक्षात राहिली आणि फारच आवडली ती. तर तुझा एकंदर हा प्रवास कसा होता सगळा? वाघाच्या समोर असं भक्ष्य असल्यावर कसं असं पटकन झडप मारतो तशी मी ती झडप मारली त्या रोलवर. जसं तेव्हा मला निलेश मयेकर यांचा फोन आला आणि अशी तुला भूमिका करायची सांगितली. म्हटलं चालेल मला आवडेल, कारण खरंच माझ्यावर कॉमेडियन म्हणून एक ठपका पडलाच होता आणि कुलवधूमुळे एक नेगेटिव्ह शेड तर मी केलीच होती, पण अशा प्रकारचे रोल मी केला नव्हता. आणि खरं सांगायचं तर मला अशा प्रकारचा रोल करायला आवडत नाही, कारण त्यात खूप रडाबिडायला लागतं, मला खूप कंटाळा येतो. त्यामुळे ह्या सगळ्या माझ्यावर अशा हसतात मला की मी रडताना माझा चेहरा खूप घाणेरडा दिसतो. रडायचा सीन आला की मला टेन्शनच येतं, अरे बापरे आता रडायचं. मग मी आरशात जाऊन बघायची की आता असं रडलं तर चालेल का, मग असं नाही ओढ बाहेर दिसतं अशी नको असे मी खूप प्रकार करून बघितले, पण ते काही जमलं नाही. पण ह्या सिरियलने सगळ्यात महत्त्वाची म्हणजे खूप चांगली मैत्री दिली, कारण आम्ही 5-6 जणी आम्ही इतक्या अशा एकत्र आहोत आणि याच्या पुढेही राहू. अर्थातच कामं काय आपण दुसरीकडे करतच असतो. आणि एक चांगली सिरियल आपल्या नावावर झाली ज्याने इतिहास केला असं म्हणायला हरकत नाही, कारण एवढा TRP एवढी पॉप्युलरिटी एका सिरियलची आहे आणि त्याच्यात आपण आहोत याचा अभिमान आहे मला. आणि थँक्स आफ्टर ऑल मंदार की त्यांनी आम्हाला खूप छान आमच्यामध्ये म्हणजे मी खूप चांगल्या पद्धतीने इमोशनल सीन करू शकते हे मला खरंच माहीत नव्हतं आणि ते त्याने करून घेतले माझ्याकडनं. त्यामुळे थँक्स मँडी. उद्या तिला चहा करायला सांगेल, परवा स्वयंपाकही करायला सांगेल, त्याची बेडरूम सुद्धा कदाचित तीच आवरेल पुढे. हो तसंच वागली ती माझ्याबरोबर आणि मला राग सुद्धा आला तिचा. बघितलंस मी म्हणत होते ना तुला. हो तुम्ही म्हणताय तसं चहा सुद्धा करायला सुरुवात केली तिने. बरं लीनाताई, आम्ही तुला बघितलं तर तुझी भूमिका ही सगळ्यात लोकांची म्हणजे ती फार आवडायची पण तेवढीच ती छान अशी क्यूट वाटायची. आणि त्यानंतर म्हणजे नाटकही तू केलंस शशांक बरोबर, तर तुझ्यासाठी एकंदर ही मालिका आणि त्यानिमित्तानं सुरू झालेला एक प्रवासच वेगळ्या टप्प्यावर गेला. तुला हे सगळं कसं वाटतं मुळात? खूप छान वाटतं आणि ह्या सगळ्या मजा मस्ती या सगळ्याबरोबर ते एक खूप जबाबदारी वाढवणारं वाटतं की आता तुम्ही प्रेक्षकांच्या मनात जे एक 6 जणींनी स्थान केलं आहे ते स्थान तुम्हाला काहीही झालं तरी टिकवायचं आहे. मला असं वाटतं की मीच नाही तर आमच्या सगळ्या म्हणजे माझ्या सगळ्या मैत्रिणी आम्ही प्रत्येक जण 6च्या 6 जणी पुढच्या प्रोजेक्टला हो म्हणताना थोडा वेळ लावू, कारण ना आम्हीच आमच्यासाठी एक मार्क सेट करून ठेवला आहे. त्यामुळे आता पुढे जाताना आम्हाला पाऊल खूप चांगलं आणि सावधपणाने उचलायचं आहे आणि
हो, खूप अवलंबून होतो आम्ही सगळ्याजणी एकमेकींवर. म्हणजे भावनिकदृष्ट्या जरा जास्त अवलंबून होतो. आणि म्हणजे ही सिरियल एक इतिहास घडवते, लोकांना आवडते, हे सगळं होत असताना आणखीन एक वेगळी गोष्ट घडत होती, ते म्हणजे बायकांचं आपापसात पटू शकतं. म्हणजे मंदारला आपण पहिल्याच दिवशी ॲक्च्युली सांगितलं होतं, एकतर 6 जण एकमेकांच्या झिंजा उपटू, नाहीतर एका छताखाली छानपैकी राहू. तुझ्यासाठी हा सगळा प्रवास कसा होता आणि या सगळ्यांसोबत काम करण्याचा अनुभव तुझ्यासाठी कसा ठरला? हां, तू खरं बोल, घाबरू नको. आम्ही तुझ्या पाठीशी आहोत. नाही, जसं तू सुरुवातीला विचारलंस की हा अनुभव कसा होता, तर खरंच हा एक अनुभव आहे. आणि मला वाटत नाही करिअरमध्ये अशी एखादी मालिका पुन्हा माझ्या वाट्याला येईल की नाही. आणि जरा नाही असंच उत्तर येतं, कारण इतकं सगळं जुळून यायला लागतं आणि ते फार अवघड असतं. स्टार्टिंग विथ झी, मंदार दादा, मधुबंदा कुलकर्णी आणि मग ही सगळी भक्कम कलाकारांची फळी, ही सगळी माझ्या वाट्याला आली आणि मला त्याचा एक भाग होता आलं. रादर त्या सगळ्यांनी मला सामावून घेतलं, त्यासाठी सगळ्यांचे आधी खूप आभार. कारण अदरवाईज मी तसा खूप शांत आणि खूप खरंच आणि काय म्हणूया त्याला, हा गुड मॉर्निंग आजी. गुड मॉर्निंग बेटा. तुला असं सकाळी सकाळी पेपर वाचताना बघून ना खूप बरं वाटतंय. सकाळी सकाळी तुझा चेहरा पाहिला ना की माझाही दिवस कसा आनंदात जातो. आणि मंदार दादाचे खरंच विशेष आभार. कारण म्हणजे आईबाबांनी तर संस्कार केलेच, मित्रमंडळींनी, शिक्षकांनी संस्कार केले, या सर्व कलाकारांचे संस्कार माझ्यावर सतत होत राहिले. पदोपदी त्यांच्याकडनं शिकत राहिलो. पण मंदार दादाकडनं मी खरंच खूप शिकलो, ते म्हणजे माणूस म्हणून सुद्धा कसं असायला हवं. धन्यवाद. एवढ्या सगळ्यांनी मनापासून एवढ्या छान गप्पा मारल्यात आणि इथून पुढच्या सगळ्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्स अ लॉट. थँक्स. होणार सुनमी या घरची ही मालिका घरोघरी लोकप्रिय झाली. पण या मालिकेची आज जी सक्सेस पार्टी झाली त्याशिवाय एक खास सोहळा या निमित्ताने रंगला. तो म्हणजे या मालिकेचे दिग्दर्शक जे आहेत मंदार देवस्थळी, त्यांच्या कारकिर्दीला 25 वर्ष आज पूर्ण झाली. या क्षणी मंदार आणि त्यांचे मित्र प्रसाद दोघे जण आपल्याबरोबर आहेत. मंदार, मला सांग की या क्षणी 25 वर्षांचा हा सगळा प्रवास आज पूर्ण झालेला आहे, मनात नक्की काय भावना? खूप छान वाटतं आहे, खूप भरून आलं आहे. आणि खरं तर वाटत नाही की एवढा काळ लोटला. आत्ता मागे वळून बघितलं तर जस्ट ह्या सगळ्या मालिका नुकत्याच संपून गेल्यात माझ्यातून असं वाटतं आहे. ह्या पूर्ण प्रवासामध्ये अनेक माणसं जोडली गेली, अनेक मित्र मिळाले आणि वेगवेगळ्या टप्प्याच्या, वेगवेगळ्या वळणाच्या, वेगवेगळ्या विषयाच्या मालिका हाताळायला मिळाल्या. अशाच इथून पुढेही मला असंच काम करायला मिळावं हीच ईश्वरचरणी प्रार्थना. पण होणार सून एक फार माइलस्टोन सिरियल ठरली. सुरुवातीपासून ती लोकप्रियतेच्या शिखरावर होती आणि अनेक गोष्टी म्हणजे फार अगदी कलाकारांपासून ते अगदी व्हॉट्सअप फॉरवर्ड्सपर्यंत सगळ्या मालिकेत ती कायम चर्चेत राहिली. तर तुला काय वाटतं की आज एक मनात भावना आहे का की एक यशस्वी सिरियल केली, त्याबद्दल समाधान वाटतं? हो, ऑब्व्हियसली म्हणजे समाधान असणारच. कारण आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे असं बऱ्याच वेळा व्हायचं की अरे इतके जण टीका करतायत. ऑब्व्हियसली आपल्या घरच्या माणसांना खूप त्याबद्दल वाईट वाटतं. पण मी आम्ही खूप स्पोर्टिंगली घेतलं होतं. कारण माझं एक ठाम मत आहे की दगड नेहमी भरलेल्या झाडावरच मारले जातात. आणि जितके रजनीकांत, सुपरस्टार रजनीकांत, अमिताभ बच्चन यांच्यावरती जितके जोक्स आले त्याच्यापेक्षा जास्त जोक मला वाटतं श्री जान्हवी आणि होणार सुनमईवर आले. तर त्याच्यामुळे ती काय लोकप्रियतेच्या लेवलला आहे ह्याचा अंदाज आपण असाच बांधायला हरकत नाही. सो वी टूक इट व्हेरी पॉझिटिव्हली. आणि त्यातनंच आम्हाला आणखीन उभं राहायला बळ मिळालं. आणि कारण आमची खात्री होती की हे लिहिणारे हा आमचा महत्त्वाचा ऑडियन्स आहे, जे रेग्युलर होणार सून फॉलो करतात. आज त्यांनाही तितकंच दुःख झालं आहे होणार सून संपल्यानंतर, मी इथे बसून सांगू शकतो. आई, काय काय गो? माझ्या बाबांचं ऑपरेशन आहे ना, मला भेटायचं होतं त्यांना. हा तिच्या एवढंच ना, जाना मग त्यात काय. शरयू, अरे बघ तू की नाही आईला विचार आणि मग जा. हो, आम्हाला कुठेही जायचं असेल ना तर आम्ही आईला आधी विचारतो आणि मगच बाहेर पडतो.
बरं प्रसाद, तू ह्याचा मंदारचा जो एवढा टप्पा आहे कारकिर्दीचा, त्याच्यामध्ये सगळ्यात सोबत जो सावलीसारखा होता तो प्रसाद ओक होता. तर तुला एक व्यक्ती म्हणून तर त्याबद्दल आदर आहे, तो तुझा मित्र आहे, हे सगळ्या गोष्टी ठीक आहे, पण तरी देखील आता जो टप्पा त्याने गाठलेला आहे त्याबद्दल तुला काय वाटतं किंवा काय त्याला सांगायचं या निमित्तानं? खरं तर म्हणजे मी खूप छोटा आहे या टप्प्याबद्दल बोलण्याकरता, कारण खूप मोठा प्रवास आहे हा. 25 वर्ष दिग्दर्शक म्हणून टेलिव्हिजनसारख्या काय म्हणूया मृगजळासारखं आहे माध्यम. म्हणजे तुम्हाला यश दिसत असतं पण ते मिळेल त्याची गॅरंटी नसते. पण टचवूड बाय ग्रेस ऑफ गॉड, महाराजांच्या कृपेमुळे आणि त्याच्या कामावरच्या निष्ठेमुळे तो परिसासारखा आहे. तो ज्या मालिकेला हात लावतो त्याचं सोनंच होऊन जातं. आणि 25 वर्षामध्ये त्यांनी ज्या मालिका केल्या, आय डाऊट की एखादी पण मालिका चालली नसेल, असं झालं नसेल. मला आठवतच नाही आहे मला. त्याचं कारण त्याची कामावरची निष्ठा, डिवोशन, प्रामाणिकपणा, कामाच्या बाबतीतला सच्चेपणा. आणि मला असं वाटतं की आजच्या पिढीने हे खूप शिकण्यासारखं आहे की 25 वर्षाचा टप्पा पार करणं इज नॉट अ जोक, आणि सक्सेसफुली पार करणं इज नॉट अ जोक. 25 टप्पे खूप जण पार करतात, पण सक्सेसफुली पार करणं, आज त्याच्या एका हाकेवरती 200-250 माणसं इथे धावून आलेत. ही माणसं त्यांनी जमवली आहेत आणि ही त्याची श्रीमंती आहे असं मला वाटतं. पण एका यशस्वी प्रोजेक्टनंतर शांत बसणारा तो मंदार देवस्थळी नाहीच असं समजतात. म्हणूनच आता मालिकेचं यश साजरं होत असतानाच पुढच्या एका नव्या प्रवासाची देखील एक मुहूर्तमेढ तू रोवतोयस. त्याच्याबद्दल काय ते तूच आम्हाला सांग, असं आमची इच्छा आहे. काय नाही, खूप मोठा टप्पा आहे. कंपनी सुरू केल्यानंतर आपलं सिरियल नंतर फिल्म ऑब्व्हियसली एक मोठा अचिव्हमेंट असते आणि सगळ्यांच्या आशीर्वादाने हे साध्य होतं आहे. त्याच्यामुळे स्वस्थ बसणं तर नाहीच. इथून पुढे सगळी चित्रपटाची धुरा प्रसादच्या खांद्यावर आहे. आणि जसं तुम्ही टीमवर्क अल्ट्रा क्रिएशनच्या मालिकांवर प्रेम केलं, तसंच या चित्रपटावरही भरभरून प्रेम करा, इतकंच मी सांगतो. होणार सुनमी या घरची या मालिकेतली जशी गोखल्यांचं कुटुंब प्रचंड गाजलं, तसंच सहस्त्रबुद्ध्यांचं कुटुंब देखील गाजलं. आणि या कुटुंबाचे 2 सदस्य आता या क्षणी आपल्याबरोबर आहेत. ते म्हणजे शशिकलाबाई आणि जान्हवीचे बाबा. दोघंही जणं आता आपल्याबरोबर आहेत. आणि हे कुटुंब खरं तर थोडंसं वेगळ्या पद्धतीचं होतं आणि त्यामुळे ते सतत कदा चर्चेत राहिलं. तर सगळ्यात पहिले जे व्हॉट्सअपवरती सगळीकडे फिरते तोच प्रश्न तुम्हाला विचारतो. अखेर मालिका बंद झाली तोपर्यंत तुमच्या गुडघ्याचं ऑपरेशन काय राहिलं? ते राहिलंच. तर मला आता वाटतं सिक्वेलसाठी मंदारने ठेवलं असेल ते. म्हणजे पुढल्या सिक्वेलच्या फर्स्ट एपिसोडचा कॅमेरा पुलबॅक होईल तो बाबांच्या गुडघ्यावरून होईल कदाचित. पण एकंदर 808 एपिसोड झाले आणि त्यानंतर या मालिकेने रजा घेतली. तुमच्यासाठी हा एकंदर प्रवास नक्की कसा होता? कसं आहे की कलावंताच्या आयुष्यात हे सर्व होत असतं. अनेक आपण डेली सोप करत असतो, पण होणार सून हे काहीतरी पहिल्यापासून आपल्यासाठी वेगळंच ठरलं, रसिकांसाठी पण वेगळं ठरलं. कारण इतकी आम्हालाही कल्पना नव्हती की ही मालिका घराघरात पोचेल, लोकांच्या हृदयामध्ये या कॅरेक्टर्सना स्थान मिळेल. विशेषतः आमच्या ट्रॅकबाबत आम्ही असा विचार करत होतो की मुलीचे आई वडील, म्हणजे मुलीचं लग्न झालं की आपोआपच ट्रॅक संपतो. असं अनेक सिरियलमधली पद्धत आहे, आपण पाहतो की मुलीचं लग्न आल्यानंतर ती कथा तिथे संपते. पण मुलीच्या लग्नानंतरसुद्धा सहस्रबुद्धे फॅमिली, मुलीचे आईवडील आणि भाऊ ज्या पद्धतीने सिरियलमध्ये राहिले, लोकांच्या हृदयामध्ये राहिले, ते आमच्यासाठी अक्षरशः एक वेगळाच लाईफटाईम असा एक्सपिरियन्स होता. आम्ही खूप एन्जॉय केला तो. आणि आम्ही सगळेच सहकलाकार, भाषा असेल, तेजश्री असेल, रोहन असेल, खूप सगळे फार म्हणजे सगळे तर प्रोफेशनल आर्टिस्ट आहेतच नो डाऊट, पण आम्ही एक कुटुंब म्हणून जास्त जवळ आलो. त्या खऱ्या गोष्टी येण्यासाठी म्हणून या कॅरेक्टरला लोकांनी जे काही या कॅरेक्टरवर प्रेम केलं, म्हणजे मी अजिबात असं मानत नाही आहे की लोक खडे फोडायचे किंवा लोक माझ्याबद्दल विश्वासाने, हां, म्हणजे प्रत्येकजण ह्या गोष्टीचा एक आवर्जून उल्लेख करायचा. तुमचा राग येतो, पण लगेचच लोक ते रिपेअर करायची वाक्य, नाही पण याचा अर्थ तुमचं काम खरंच खूप सुंदर व्हायचं.